नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहे बेसन पिठाचं धिरडं। आपल्याला तोंडाला चव नसेल तर त्यासाठी हे बनवायचंय। तोंडाला छान चव येते आणि चटपटीत खायला छान लागतं। तर बघा, त्याच्यासाठी लागणार आहे बेसन पीठ। तुम्हाला हवंय तेवढं लसूण, हिरवी मिरची, जिरं वाटून घेतलेलं, कोथिंबीर, मीठ, हळद। आता सर्वात आधी थोडीशी आपण हळद टाकूया, नंतर आपण टाकूया हिरवी मिरची, नंतर आपण टाकूया चवीपुरतं मीठ, नंतर टाकूया कोथिंबीर। हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी। हे बघा, असं हे असं काढून घेऊया। असं एकजीव करून घ्यायचं। आणि कधी कधी आपल्याला कंटाळा आला की बाबा नाही का, आता भाजी काही नाहीये, अचानक काय बनवायचं, तर घरामध्ये आपलं बेसन पीठ वगैरे असतंच। तर आपण बेसन पीठ दळून आणलेलं असतं, ते आपण असलेलं बेसन पीठ त्याच्यामध्ये हे करायचं आहे आपल्याला। ते बघा आता कसं करते ते, 1-2 मिनिटांमध्ये तयार होईल। तसं बघायला जर गेलं आपण पूर्ण रेसिपी करायची म्हणलं तर 10 मिनिटं लागतात त्याच्यासाठी तयार होईपर्यंत। 10 मिनिटांमध्ये आपल्याला सोयीस्कर पडेल की ते तयार होतं म्हणून। आता तवा ठेवलेला आहे तापत, त्याच्यावरती असं तेल टाकायचं। बघा आता कसं छानपैकी हे असं सोडायचं। असं सोडून झाल्याच्या नंतर ना असं थोडंसं तुम्हाला हे करून घ्यायचं। साध्या भाषेमध्ये ह्याला म्हणायचं जर म्हणलं तर ह्याला बेसन पिठाचा पोळा म्हणतो आपण, आणि शहरी भाषेमध्ये जर म्हणायचं जर म्हटलं तर याला धिरडं म्हणतो आपण। हे बघा आता कसं तयार होतंय छानपैकी। आता हे तयार होईपर्यंत 5 मिनिटं याच्यावरती आपण झाकण ठेवायचंय। गॅस जरा बारीक करायचा, थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा आणि झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती। 5 मिनिटांनी झाकण काढायचंय बरोबर। मग तुम्ही बघा कसं होतंय ते। हे बघा असं झालेलं आहे। आता ह्याला आपण हलक्या हाताने असं काढायचंय, हे असं। बघा कसं काढते ते, गोल गरगरीत होईल ते। छान झालेलं आहे। आता याला थोडंसं साईडनी तेल टाका आणि नंतर मग तुम्ही काढून घेऊ शकता। आपलं रेडी झालेलं आहे बेसन पिठाचं धिरडं, याला म्हणतात धिरडं। चला, घरच्या घरी लय भारी।